आत्मा सगळ्यांना त्रासच देत होता आधी. हात दाखवत होते त्या कंडक्टर ड्रायव्हरने गाडी थांबवली. "बाई पैसे तिकीट घ्या आणि पैसे द्या." हां. तर ती बाईन तेवढ्या लांबून हात तिथपर्यंत लावला त्या कंडक्टरच्या तिथपर्यंत. मग त्या दोघांनी बघितली तिच्याकडे ते घाबरले. मोठी स्टोरी हे नव्हे, त्या समोर बघितलेल्या गोष्टी. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते एका अशा सावताची गोष्ट सांगणार आहेत ज्यांनी पूर्ण गावाला वेठीस धरले होते. तर चला सुरुवात करूया. तर आजी, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या एकदा ऑडियन्सला सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. माझं नाव सुरेखा जंगम. मी फार पूर्वी वर्षाची गोष्ट आहे ही. 60 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट. तेव्हा आम्ही त्या गावात राहायचो. तिथले रहस्य आम्ही बघितले स्वतः आणि जाणवले आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते असं करता-करता ते गाव मागासलेलं होतं. तिथं कसल्या सोयी नव्हत्या. पाणी नव्हतं, अन्न-पाणी पण कमी होतं. मुलांना शाळेत जायचे वांदे, म्हणजे मुलांना शाळा शिक्षणाची लय गैरसोय होती. त्या असं करता-करता अनेक आजारी माणसं पडली किंवा तेव्हा काय झालं तर दवाखाने लांब-लांब एकदम. त्या लोकांना वाटायचं आता कसं जायचं? मग ते लोकं आजारी जास्त सीरियस असले तर काय लोकं करायचे, डोली बांधायचीत आणि डॉक्टरकडे न्यायचे. डॉक्टर लांब असायचे. मग असं करता-करता गावकऱ्याने विचार केला, आपल्या गावात कसली तरी सोयी असाव्या. असं आपल्याला आपल्याला भरपूर अन्न नाही, पाणी नाही, लाईट नाही, काही नाही. आपण भरपूर असा अंधकारात राहतोय. मग त्यांनी एक दिवशी ठरवलं गावकऱ्यांनी, आपण आपल्या गावासाठी काहीतरी सोयी करूया, सरकारजवळ मागणी करूया. तर त्यांनी एक सरकारला पत्र लिहिलं. पत्र लिहिलं तर सरकारला सांगितलं, आमच्या गावात अशा-अशा सोयी आम्हाला हव्यात, तुम्ही आम्हाला करून द्या. तर सरकारने मान्य केल्या आणि त्या गावातल्या लोकांना ते सोयी केल्या पाण्याची, अन्नाची. गाडी गाडी चालू केली. मग त्या गाडी चालू करता-करता असं एक 2-3 गाड्या चालू झाल्या आणि मग असं करता-करता त्या लोकांनी सांगितलं, आता आमची लोकं लांब-लांब बाजारहाट किंवा काय दुकानं आणायला लांब जातात. मग रात्र होते मग पायी प्रवास करायला लागतो. मग त्या लोकांनी सांगितलं, आम्हाला रात्रीची एक एसटी द्या. अच्छा. गाडी द्या. मग त्या सरकारने त्यांना एक रात्रीची गाडी दिली. मग ते लोकं कशी प्रत्येक गावाची गाडीच यायचीत ना. वस्तीची गाडीमध्ये सगळ्यांना सोयीस्कर झाली. मग ते गाडीत सगळी लोकं यायची प्रत्येक गावातली. गावातली यायची ते असे प्रत्येक गावातली येत-येत आपापल्या ठिकाणी उतरत-उतरत गेले. मग पुढे ज्या गावात वस्तीला यायची गाडी तिथे गाडी त्या तोपर्यंत रिकामी झाली. मग ते कंडक्टर ड्रायव्हर दोघंच होते. मग ती असे पुढे आले. तिथं असं थोडं अंधार, काळोख, जंगल असा होता. तिथे एक बाई दिसली त्यांना रस्त्यात उभी राहिलेली. ते हात दाखवत होती गाडीला. हात दाखवत होते त्या कंडक्टर ड्रायव्हरने गाडी थांबवली. थांबवली आणि मग त्या बाईला घेतली गाडीत. ती आली, बसली. ती लास्टच्या सीटवर जाऊन बसली. लास्टच्या सीटवर बसली आणि मग पुढे आले कंडक्टर ड्रायव्हर बोलले कंडक्टर बोलले, "बाई पैसे तिकीट घ्या आणि पैसे द्या." हां. तर ती बाईन तेवढ्या लांबून हात तिथपर्यंत लावला त्या कंडक्टरच्या तिथपर्यंत. मग त्या दोघांनी बघितली तिच्याकडे ते घाबरले. बघितले एवढा लांबून हात तिचा इथपर्यंत आला. मग ते दोघं घाबरले. घाबरल्यावर एकदम ब म एकदम एकमेकाला बोलायला त्यांना काय होईना एवढं घाबरले. लगेच गाडी त्या गावात कशी काय तरी नेली आणि मोठ्यानं ओरडले. मोठ्यानं ओरडायला लागल्यावर मग ते गावकरी बाहेर पडले. आपले गाडीला काय झालं आज याचं म्हणजे ते काय भयंकर झालं काय आता? तर गावकरी आले आणि मग बघितलं तर त्यांनी विचारलं, "काय झालं? तुम्ही कशाला ओरडता?" अहो, गाडीत कोणाचं एक सावट आलाय. सावट म्हणजे भूत. म्हणजे गावाला भूतच म्हणायचे जास्त करून. भूत आहे बसलंय गाडीत. तर गावकरी गाडीत चढले. तर मग तर ते नाही, काही नाही. तर मग ते सगळे गावकरी म्हणायला लागले, आणि तेव्हा गाडीत कोणच नव्हता. तेव्हा कोणच नाही. दोघंच रिकामी गाडी झाली ना, वस्तीच्या ठिकाणी जाणार ना. तर पण गाडी म्हणजे रिकामी. ती बाई बसलेली ती नव्हती आता गाडीत. तिथे मग नंतर गाडीत कोण नाही. ते गावकरी बघायला गेले ना गाडीत, तेव्हा कोण नाही. ती बाई उतरली. बाई म्हणजे ते एक सावटच हां, होता. ते आत्मा फिरत गायब झाली ती. तो आत्मा फिरतच होता सगळीकडं. तो आत्मा सगळ्यांना त्रासच देत होता आधी. अच्छा. मग त्या गावकऱ्यांना माहिती झालं, हा आत्माच असणार, हा सावटच आहे. मग त्या गावकऱ्यांनी ठरवलं, आपण आता मग गाडी काय असं ते घाबरल्यावर गाडी थोडी बंदच झाली. मग ते घाबरायला लागले ना कंडक्टर. बस बाकीची दिवसाची गाडी होती, पण रात्रीची गाडी यायची बंद झाली. अच्छा. बंद झाली. मग गावकऱ्यांनी विचार केला, आता आपल्या लोकांचा गैरसोय होते. मुलं शाळेत लांब-लांब जातात.
मग त्यांना पायी प्रवास यायला होतोय म्हणून त्यांनी पुन्हा गावकऱ्यांनी विचार केला आपण काहीतरी हा सावट किंवा आत्मा फिरतोय, त्याचा आपण बंदोबस्त करायला काहीतरी करायला हवं. तर जसं तुम्ही सांगितलं मग आता बस बंद झाली. मग लोकं परत आता चालत जात असतील गावी. हां, पहिली चालत जायचेत मग. ती एसटी बंद झाल्यावर चालायला लागले लोकं. मग काळोखातनं जायचे तर ती बाई तिथे दगडावर बसलेली असायची. कोण जाणारा येणार आहेत काय. हां. मग ती बसता ती एका बाईला तिने हाक मारली आणि त्या त्या लोकांना काय वाटायचं हे आपल्या ओळखीचा माणूस आहे. ओळखीच्या माणसाने हाक मारली तर आपण हाक का द्यायची म्हणून ती हाक दिल्यावर ती गेली पुढे. पुढे गेल्यावर तिनं पकडलं तिला. म्हणजे नावाने हाक मारायचे. नावाने हाक मारायची प्रत्येक त्या नावाने हाक मारल्यावर त्यांना वाटायचं आपल्या ओळखीचीच आहे म्हणून हाक द्यायचे आणि तिला पकडलं आणि पकडल्यावर ती गेली घरात आणि मग रडायला लागली मोठ्या मोठ्यानं असं तसं करता करता गावकऱ्यांना वाटलं ही आता ही त्रास देते सगळ्यांना म्हणून त्यांनी मग काय केलं असं झालं थांबलं तोपर्यंत म्हणलं आता काय बघू. मग एक दिवशी ती दोघी सासू सुना जेवाय बसल्या म्हणजे त्या काय करायच्या बत्ती-बित्ती लावायला त्यांच्या काय गरीब परिस्थिती ना. तर आपण म्हणले लवकर जेवायचं आणि शेजारच्या घरी झोपायला जायचा. त्या घाबरायच्या दोघी. म्हणून त्या काय करायच्या एका म्हणजे पूर्ण गावात बातमी पसरली असेल सावट फिरतंय गावात. मग सगळे घाबरले. हो. बातमी पसरली नंतर. आधी त्या एका टोपातच जेवायच्या दोघीजणी. अशा टोपात जेवता-जेवता दोघी एका टोपात हात घालून जेवायच्या. तर ती सून म्हणते सासूला, "काय हो सासूबाई, तुम्ही 2 हातानं खाता हो आणि मला मग कमी पडतं. मला पोट नाही भरत." त्याची सासू म्हणते, "मी कुठे मला वाटतं तू 2 हातात खाते. मला पण नाही कमी पडतं." म्हणून असं त्यांनी असं करता दोघी अर्धवट उपाशी राहायच्या. एक दिवशी त्यांनी काय केलं, बत्ती लावली. बत्ती लावली आणि बघितलं तर तिसरा हात बाहेरून आला त्या अच्छा. टोपात. हां. टोपात तिसरा हात आला. हात आल्यावर त्या घाबरल्या दोघी. घाबरल्या आणि मग त्या गावकऱ्याकडे बातमी पसरली सगळीकडे. त्यांनी सांगितले ना असं-असं होतं म्हणून. मग त्या गावकऱ्यांनी म्हणलं आता काय करायचं आपल्याला असं जर हा आत्मा कोण आहे किंवा हे सावट आहे ते आपल्याला त्रास देतोय म्हणून त्यांनी ते असं त्या सावटाची हे करायला सुरुवात केली. बाबांना बोलवून त्यांना आपला हे करायचं त्यांचं काहीतरी मानपान काय असेल हो. ते द्यायचं. कोण आहे म्हणजे काय पाहिजे तिला? हां. मग ते त्यांनी असं करता त्या एक शेतकरी होता. ते शेतकऱ्याकडे गाई, म्हशी, गुरं भरपूर होती ना, तर तो लांब राहायला शेतात राहायचा. शेतात राहायला गेला तो एक दिवशी काय झालं, त्याला एका माणसाने हाक मारली, थाप मारली त्या दरवाजावर आणि अच्छा. हाक मारली. आता हाक मारली तर त्याला त्या शेतकऱ्याला वाटलं आपला ओळखीचा माणूस आहे, याला का आपण का परत तो म्हणजे नावानेच हाक मारली. हां, कसं म्हणजे काय हाकमारलं बोलले जागे? सांगितलं, "कोण आहे? कोण आहे?" तर म्हणलं तो बोलला, "आत या, आत या." तर तो माणूस बाहेरून बोलला, "आत आलो असतो रे, पण तुझ्या इथे तर तुळस आहे ना, म्हणून आतमध्ये नाही येत." जेव्हा तो घा घाबरल्यावर त्याने दरवाजे उघडले आणि बाहेर गेला. बाहेर गेल्याबरोबर तो एवढ्या बाहेर गेल्यावर त्याला पकडलं आणि पकडल्यावर तो एकदम मोठ्या-मोठ्याने ओरडायला लागला, मोठ्या-मोठ्याने रडायला लागला. अगदी आवाज सगळ्या गावात पसरला आणि गावातली लोकं लगेच बाहेर पडली आणि त्या बघितली तर हा माणूस ओळखीचा याचा आवाज ओळखला त्या लोकांनी आणि तो का रडतो म्हणून सगळे गावकरी धावत गेले आणि त्याला खाली घेऊन आले. म्हणजे तो डोंगरावर ना त्या दगडावर बसवलेला त्याला हो. त्या यानं जो आवाज दिला आणि त्याने दगडावर बसवलं तो मोठ्या-मोठ्या रडतोय म्हणून ते लोकं गावातल्यानी गेले त्यांनी बघितली ना, हा रडतोय का रडतोय? त्याला विचारलं काय नाही. मग त्याला आणले घरी. घरी आणले तर त्या गावातले बाबा होते. त्याने त्याला त्याला विचारलं, "तू गावकऱ्यांना त्रास का देतोस? कोण आहेस तू ना? कोण आहे?" तर त्याने विचारलं, "मी होतो, पण मी इथलाच रहिवासी आहे. पण मला पूर्वीपासून मला अन्न, पाणी काहीच मिळत नव्हतं. म्हणून मी त्या असं करता-करता मी उपाशी राहून इकडे-तिकडे करून मी त्या विहिरीत आत्महत्या केली." अच्छा. हां, असं सांगितलं त्याने. तिने म्हणजे ती स्त्रीच होती. त्या स्त्रीने आत्महत्या केली. आत्महत्या केली तर मग त्याने त्या बाबांनी विचारलं, "तू आत्महत्या केलीस, मग ते का केलीस?" तर का तेव्हा अन्न, पाणी काहीच मला मिळत नव्हतं. अगदीच गरीब परिस्थिती सगळं त्याने मला सगळा त्रास होत होता गावच्या घरचा सगळा. मग त्यांनी सांगितलं, मग तुला काय हवं?" तर त्यांनी सांगितले बाबांनी, "त्या आत्म्याला, त्या सावटाला एक अन्न-पाणी द्या. अन्न द्या." मग त्या गावकऱ्यांनी तिला तांदूळ, गहू, नारळ, साडी, चोळी, बांगड्या, टिकल्या अशा दिल्या आणि मग त्या सावटानं काय केलं न त्या बाईनं त्या घेतलं सगळं. त्याने सूप भरून असा दिला तिला आणि सुपात तिच्या पुढ्यात ठेवला.
ठेवला आणि मग त्याने घेतला आणि ते सगळ्या अंगाला ते टिकली, साडे, बांगड्या-बिंगड्या घातल्या, सगळ्या अंगावर अलंकार घातला. अच्छा, म्हणजे त्या माणसानेच घातलं. हां. अच्छा, नाचत गाजत अगदी एकदम त्या माणसाला मग सोडले. अच्छा. सोडले आणि मग ते सावट गेला. म्हणजे आता परत गावात पहिल्यासारखं स्थिती झालेली म्हणजे ती सोडून गेलेली आता. हां. आणि पुन्हा मग ते गावकऱ्यांनी आपलं ते देवाला कळा लावून ते सगळं तिला त्या सगळं वगमान दिला ना तिचा. मग भरून साडी, चोळी, बांगड्या, हळद, कुंकू सगळं तिचं वगमान दिलं. तिला अगदी तिचं काय हवं ते तिला आवडीने दिलं. त्या वगमान दिल्यावर ती गुप्त झाली आणि मग गावातले लोकं अगदी सुखी झाली आणि मग त्या देवाला कळा लावून देवाला विचारले, "देवा, आता या आम्ही चांगले सुखी झाले, तर आत्मा गेला ना." तर देवानं कळा लावून सांगितलं, "आणि आत्मा गेला. आता तुम्ही सुखी व्हा." असं त्या बाबांनी कळा लावून देवाला म्हणजे कौल कसं दिलेलं तुम्ही सांगू शकता देवाला का? प्रश्न विचारायचे बाबा आणि ते कळा लावायचे. अच्छा. गावकरी बसायचे, ऐकत राहायचे. मग त्या बाईला त्या सगळं त्या दिल्यावर ती गुप्त झाली. मग गाव सुखी झालं. असं चांगलं हे झालं, व्यवस्थित झालं सगळं आमचं. ह्या आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत आणि त्यात आम्ही स्वतः वावरलेलो होतो म्हणून आम्ही ह्या गोष्टी सांगितलं, लक्षात ठेवलं. आता 60 वर्षापूर्वीची गोष्ट कुठे लक्षात राहणार आहे. पण मला हे आम्हाला वावरलं त्यात बघितलं म्हणून आम्ही 60 वर्षाच्या गोष्टी सांगतो. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर घडलेलं. गोष्टी स्टोरी हे नव्हे. त्या समोर बघितलेल्या गोष्टी. कदाचित म्हणून आम्ही सांगायची बंद केली होती. पण आम्हाला तुम्ही आता बोललेच नाही तर सांगायला तर मला पण अगदी चांगलं वाटलं, बरं वाटलं. पूर्वीच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे आपल्या ह्याच्यात भरपूर हे वाटतंय. म्हणजे आताची एक पिढी ह्या गोष्टीला हे मानीत नाहीत. मानीत नाही तर पूर्वी झालेल्या गोष्टी या खऱ्या. समोर-समोर बघितल्या आम्ही. अशा किंवा वाचून किंवा लिहिलेल्या, वाचलेल्या असं नाही. किंवा काय कोणी सांगितलेल्या असं नाही. आम्ही समोर बघितल्या, तेच आम्हाला आठवल्या. त्या आता तुम्ही बोललेत म्हणून मी सांगायला इथं हजर झालो. आजी तुमची गोष्ट खूपच रोमांचक होती आणि अंगावर काटा आणणारी होती. धन्यवाद तुम्ही ही गोष्ट आम्हाला सांगितली. धन्यवाद. तुम्ही मला बोलवल्याबद्दल आभारी आहे अगदी तुमचा आणि मला माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या, ते मला पण माझं मन मोकळं झालं आणि दुसऱ्यांना पण सांगावंसं वाटतं. चांगलं वाटलं, छान वाटलं. तुम्ही बोलवलं. मी पहिल्यांदाच असं तुमच्या समोर बसून सांगितलं, असं कधी नव्हतं झालं. पण धन्यवाद. तर हे होतं ओपन पॉडकास्ट, जिथे गोष्टी फक्त सांगितल्या नाही जात, तर अनुभवल्या जातात. तर लवकरच भेटू एका नवीन रहस्यासोबत. धन्यवाद.